आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राज्यातील डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही। भाजप नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत 3 सर्वे। स्ट्राईक रेट चांगला नसणाऱ्या खासदारांचा पत्ता कट होणार, सूत्रांची माहिती। भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। भाजपला 35 जागा मिळाव्यात, राज्यातील नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रह। भाजप शिवसेनेमध्ये यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती। सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। वेळ पडल्यास भाजप लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक लढेल। भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचं विसर्जन करेल, विनायक राऊतांची टीका। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांचा गुंता। रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यावर ठाकरे गटाचा दावा, तर रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं समसमान वाटप होईल। खोटेपणा यांच्यात अंगामध्ये भिनलेला आहे, राऊतांची टीका। तर उद्धव ठाकरे कोणत्याही चोर मंडळाबरोबर जाणार नाहीत। ठाकरे एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर राऊतांचं उत्तर। बैठकीमधली चर्चा बाहेर न सांगण्याची पथ्य आम्ही पाळतो, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। मवियानं आधी तिढा सोडवावा, मग आम्ही बोलू, आंबेडकरांचं वक्तव्य। जो काम करतो त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार, पण तिकीट देण्याचा अधिकार हायकमांडचा। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरील शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांच्या नावाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। पूर्वा वळसे पाटील निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। मुलगी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, वळसे पाटील यांची माहिती। महायुतीचा हातकणंगलेचा पुढचा उमेदवार मीच असणार, राजू शेट्टी ठाकरेंकडे जाऊन स्क्रिप्ट लिहून आलेत। धैर्यशील माने यांचं वक्तव्य, तर राजू शेट्टींचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे, मानेंची टीका। मावळ लोकसभेवरून संजोग वाघेरे श्रीरंग बारणेंमध्ये जुंपली। बारणेंनी आधी पक्ष आणि चिन्ह कोणतं हे स्पष्ट करावं। श्रीरंग बारणेंच्या टीकेला संजोग वाघेरे यांचं प्रत्युत्तर, बारणे महायुतीचे इच्छुक उमेदवार, तर वाघोरे ठाकरे गटाचे उमेदवार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शिंदेंची पहिल्या मेळाव्याला उपस्थिती, तर सांगलीमध्ये शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम। शरद पवारांचा आजपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा। शरद पवारांचं जेजुरीमध्ये स्वागत। जेजुरी एमआयडीसीच्या क्रीडा संकुलामध्ये उद्घाटन। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। भूममध्ये दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरेंची सभा। सत्तेत असणाऱ्या पक्षातील हर्षवर्धन पाटलांनाच धमकी मिळते, हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अपयश। राज्यातील मोठ्या नेत्यांना धमक्या मिळत आहेत। शरद पवारांच्या कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंचं गोखले पुलासंदर्भात राज्यपालांना पत्र। गोखले पुलाची पुनर्बांधणी देशाला लाजवणारी गोष्ट, पालिका आयुक्त आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करा, आदित्य ठाकरेंची मागणी। भाजप आणि टीडीपीमध्ये पुन्हा युतीची शक्यता। अमित शहांनी काल चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण यांची भेट घेतली। अभिनेता पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष सध्या एनडीएमध्ये सहभागी। एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयांनी घट। महिला दिनी मोदींचं गिफ्ट, ट्विट करत पंतप्रधान मोदींची घोषणा। सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। रामदास कदमांनी भाजपबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर पुत्र सिद्धेश कदमांची तातडीनं नियुक्ती। राज्याच्या पर्यावरणीय आणि वातावरण बदल विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध। सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीचं ग्रामदैवत सिद्धेश्वराचं महाशिवरात्रीच्या निमित्तानं सुनेत्रा पवारांनी घेतलं दर्शन। परभणी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची तयारी सुरू। 11 तारखेला परभणीमध्ये महादेव जानकरांची सभा होणार। हिंगोली लोकसभेची उमेदवारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांना द्यावी। शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची शरद पवारांकडे मागणी। शरद पवारांची शिष्टमंडळानं भेट घेतल्याची चव्हाण यांची माहिती। सरकारी भरतीमधील मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका। राज्यातील कोणतीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहील। उच्च न्यायालयाचे आदेश, पुढील सुनावणी मंगळवारी होणार। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलकांशी उद्धव ठाकरेंचा संवाद। अमरावतीमध्ये विदर्भातून आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर पांढरी खानपूर इथल्या नागरिकांचं रात्रभर ठिय्या आंदोलन। गावाच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू करण्याची मागणी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। नागपुरातील कल्याणेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह। महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा।
छत्रपती संभाजीनगरमधल्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठी गर्दी, महापूजा आणि दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. नाशिकच्या इगतपुरीमधल्या स्फटिक शिवमंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी, महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट. परभणीत महाशिवरात्रीच्या निमित्तानं मृत्युंजय पारदेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, उत्सवाची जय्यत तयारी. नाशिकच्या नांदगावमधील नांदेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी, ओम नमः शिवायच्या गजरात भाविक लीन.